राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा चर्चा होते आहे। त्यामागे कारण सुद्धा तसंच आहे। एक तर राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय, आचारसंहिता लागू झाली आहे, तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना मात्र गेल्या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। तर विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। नेमकं काय घडतंय लाडकी बहीण योजनेवरून पाहूयात। लाडकी बहीण राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि गेम चेंजर योजना। निवडणुकांचे रेकॉर्ड ब्रेक निकाल लावण्याची किमया लाडक्या बहिणींनी करून दाखवली। त्यामुळे कुठलीही निवडणूक आली की लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू होते। आता ही योजना पुन्हा चर्चेत आली आहे ती नोव्हेंबरच्या थकलेल्या हप्त्यामुळे। एकतर राज्यात महापालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यात लाडक्या बहिणी अजून नोव्हेंबरचाच हप्ता येण्याची वाट बघतायत। पण सध्याच्या आचारसंहितेचा सुरू असलेल्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं। तसंच योजना थांबवण्याचे कोणतेही निर्देश आम्ही दिले नसल्याचंही त्यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या लोकप्रिय योजनेचा हप्ता थकणं हे सरकारलाही परवडणारं नाहीये। त्यामुळे महायुतीचं सरकार आहे तोवर योजना सुरू राहणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। तर कोणीही मायका लाल आला तरी योजना बंद पडणार नसल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय। नाही, देणं आवश्यकच आहे, कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे। आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत। वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे। फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती योजना। विरोधकांनी त्यावेळेस देखील खोडा घातला, विरोधकांनी त्याला देखील कोर्टात गेले, बंद पाडा म्हणून म्हणाले खोटं आहे, हे काय होणार नाही। परंतु मुख्यमंत्री म्हणून तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथं बसला होता आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिडवे करून ही योजना सुरू केली। आणि मी हेही सांगतो की कुणाचाही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। तर दुसरीकडे निवडणुकीच्या आधी सरकारच्या तिजोरीतून पैसे वाटप करत निवडणुका बेईमानीने जिंकण्याचा हा भाजपचा फंडा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। निवडणूक आहे ना, निवडणूक आहे, निवडणुकीच्या आधी यांचे धंदेच झाले। ते या सरकारचे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धंदे झाले। निवडणुकीच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्या पैशातून निवडणुका जिंकायच्या। सरकारी पैशातून निवडणुका जिंकायचा नवीन फंडा भारतीय जनता पक्षाने आता तयार केला आहे आणि त्यातून निवडणूक जिंकण्याचं काम सोपं करत आहे। हेच त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या संदर्भात आहे। आता निवडणुका म्हटलं की लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप ठरलेलेच असतात। पण सध्या तरी मुद्दा हा आहे की लाडक्या बहिणींचा थकलेला हप्ता नेमका कधीपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतो। आता 2 महिन्यांचा हप्ता एकदाच जमा केला तर थोडी मोठी रक्कम खात्यात जमा होते। त्याचाही फायदा सत्ताधाऱ्यांना होण्याची शक्यता आहेच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।